की न ठेवता मानवता न ठेवता मनमानी पद्धतीने हम करे सो कायदा हुकुमशाही पद्धतीने ताला ठोका आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आज ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने आजच्या या विविध दहा संघटनांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थित माझे ऑल इंडिया संविधान आर्मीचे जिल्हा अध्यक्ष चर्मकार समाजाचे नेते युवा नेते जिल्हा अध्यक्ष भाई जयराजजी पूर्वी, ऑल इंडिया संविधान आर्मीचे अल्पसंख्याक आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष भाई रिजवान भाई शेख, त्याचबरोबर ऑल इंडिया संविधान आर्मीचे जिल्ह्याचे युवक महामंत्री भूषण भाई मेढे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वप्रथम या ठिकाणी मी जाहीर करतो की जळगावला एक इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाची एक फायनान्स कंपनी आहे आणि ITI या कंपनीच्या माध्यमातून खुलेआम जे 4 व्हीलर धारक आहेत त्या लोकांना लोन देतात आणि लोन देऊन त्या ठिकाणी जे आहे त्या लोकांची पिडवणूक शोषण त्या ठिकाणी करतात। अव्वाच्या सव्वा त्या ठिकाणी व्याज तर लावतातच, मनमानी पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने त्या ठिकाणी एखाद्या गाडी मालकाची कंडिशन जर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल, गरीब असेल, त्याच्या घरामध्ये कोणी आजारी असेल आणि कोणी त्या ठिकाणी जे आहे मरण अवस्थेमध्ये असताना देखील, कोणी दवाखान्यामध्ये ऍडमिट असताना देखील या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी माणुसकी न ठेवता मानवता न ठेवता मनमानी पद्धतीने हम करे सो कायदा हुकुमशाही पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे RBIचे जे काही आहेत टॅगलाईन, जे काही RBIचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम पायदळी तोडून धाब्यावर बसून हे हुकुमशाही पद्धतीने आपल्या कंपनीचं या ठिकाणी कामकाज करीत आहेत। सर्वप्रथम आमची मागणी ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने 10 संघटनांच्या वतीने की ही जी ITI कंपनी आहे जळगावची, या कंपनीला या ठिकाणी जे आहे ताला ठोका आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि या कंपनीचं लायसन्स जप्त झालं पाहिजे। ही कंपनी जी आहे ते बंद झाली पाहिजे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये गाडी मालक जे यांच्याकडून कर्ज जेव्हा घेतात, या ठिकाणी जयराज पूर्वी हा आमचा कार्यकर्ता याच्यावरती 3 हप्ते थकीत आहे, यांची गाडी ते मनमानी पद्धतीने परस्पर त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी जेव्हा आमचा कार्यकर्ता जयराज पूर्वी त्या ठिकाणी कंपनी मालकाकडे गेला, प्रायव्हेट फायनान्स कंपनी जळगावला ऑफिसमध्ये भेटायला गेला आणि सांगितलं की तुमची जेवढी रक्कम शिल्लक आहे थकीत आहे ते तुम्ही घेऊन टाका, माझी गाडी, मी मालक आहे, माझी गाडी माझ्या ताब्यात द्या। तरीही त्या पद्धतीने त्या लोकांनी ती रक्कम घेण्याची नकार दिला। उलट त्या ठिकाणी जे आहे पूर्णपणे जे आहे पूर्ण रक्कम एकूण जे आहे ते आम्हाला द्या, अन्यथा तुम्ही कोर्ट कचेरी करा, वकील आम्ही लावू, अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या दादागिरी आणि गुंडगिरीची भाषा ही कंपनी करते। म्हणून त्या कंपनीवरती जे आमचे जयराज पूर्वीच्या ताब्यामध्ये ती गाडी देण्यात यावी ही आमची एक मागणी आहे आणि त्या ठिकाणी जे काही रक्कम, ते जे जादा रक्कम व्याजासहित जे वसूल करतायत ती देखील त्या ठिकाणी रद्द करण्यात यावी आणि त्या ठिकाणी जे आहे हे पूर्ण जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे काही आहे आणि या ठिकाणी जो एक आमचा जो पेशंट आहे यांचे नातेवाईक जे दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे ते जर उद्या मरण पावले तर ज्या व्यक्तीने कडे हे जाऊन यांनी रिक्वेस्ट केली गाडी मागण्यासाठी, तर त्याला पूर्णपणे कंपनीचे जे आता जे आज ज्यांच्यासोबत भेट झाली जळगावमध्ये ते पूर्ण जबाबदार राहतील, त्यांना आम्ही जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या ठिकाणी जे आहे आम्ही त्याच्यानंतर या सर्व गोष्टीच्या व्यतिरिक्त आम्ही जे आहे दीपनगरमध्ये जे आहे कामगारांचा एक मोठा लॉंग मार्च 27 मेला भुसावळला, हे तर ITIचा तो विषय आहेच, परंतु 27 मेला भुसावळला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर DS ग्राउंडला जो 2 मेला आमचा कार्यक्रम होणार होता, तो 2 मेच्या ऐवजी 27 मेला महाराष्ट्राची शेरणी गायिका अंजली भारती यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा बहुजन संविधान गौरव तिरंगा मेळावा, हा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे संध्याकाळी। आणि त्यानंतर 27 मेला जळगाव जिल्ह्यातले सगळे रेल्वे स्टेशन आम्ही कॅप्चर करून 11 ठिकाणी रेल रोको आंदोलन करणार आहोत आणि दीपनगरमध्ये जे विराज चौधरी नावाचे जे CGM आलेले आहेत, या CGMच्या माध्यमातून पूर्णपणे बेकायदेशीररित्या कामकाज सुरू आहे। आत्ताच त्यांनी त्या ठिकाणी कारभार स्वीकारला। पूर्वीचे माझे CGM मित्र होते राजेश मोराडे, त्यांची कामकाजाची जी पद्धत आहे त्याच्या व्यतिरिक्त यांची पद्धत जी आहे ते पूर्णपणे भ्रष्टाचाराची आहे, हुकुमशाहीची आहे, मनमानी पद्धतीची आहे, कामगारांच्या हिताची नाही आहे, जनहिताची नाही आहे, ठेकेदाराच्या हिताची आहे, ठेकेदारांकडून कमिशन घेण्याची आहे। त्याच्यामुळे ज्या मेळावा आमच्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडला जे हजारो लोक येतील, रात्री आम्ही मेणबत्ती हातामध्ये घेऊन मेणबत्ती लॉंग मार्च ते संपूर्ण हजारो लोक भुसावळ ते दीपनगर पर्यंत 27 मेला आम्ही लॉंग मार्च काढणार आहोत
27 मेला जळगाव जिल्ह्यामध्ये 11 ठिकाणी सगळे 11 रेल्वे स्टेशन कॅप्चर करणार आहोत. 27 मेलाच आम्ही त्या ठिकाणी जे जळगावच्या ITI कंपनीला आम्ही ताला ठोक आंदोलन करणार आहोत. आणि या कार्यक्रमाला जे आहेत भुसावळच्या कार्यक्रमाला माझे मित्र माजी आमदार संतोष भाऊ चौधरी हे उपस्थित राहतील, माजी न्यायमूर्ती BG कोडसे पाटील साहेब राहतील आणि आपले जे आहे प्रतीत यश मोठे कायदे पंडित ॲडव्होकेट खासदार आपले उज्ज्वल निकमजी हे पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्याचबरोबर जे आहे आणि खासदार वर्षाताई गायकवाड हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. माजी न्यायमूर्ती BG कोडसे पाटील साहेब आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री माझे मित्र ॲडव्होकेट राजेंद्र पाल गौतम आमदार हे पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे हे या ठिकाणी जाहीर करतो. आणि हजारोंच्या संख्येने या सर्व आंदोलनामध्ये या महामेळाव्यामध्ये आपण सहभागी व्हा. जय तिरंगा, जय संविधान, जय भुसावळ, जय तापी. खबरों में बस उतना ही। देखते रहिए BK टाइम्स न्यूज लाइव। अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सके। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी